तर मालवणमध्ये भाजपकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मालवणमधील एक व्हिडिओ देखील समोर आला। हेलिकॉप्टरमधून उतरत असताना शिंदेंसोबत दोन मोठ्या काळ्या बॅगा दिसतायत आणि या बॅगांमध्ये शिंदे पैसे घेऊन आले असा आरोप विरोधकांनी केला। त्यामुळे आता या पैसे वाटपावरून आणि मालवणमध्ये बॅगा आणि पैशांच्या पिशव्या यावरून नेमकं कसं राजकारण रंगलंय पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। हेलिकॉप्टरमधनं शिंदे उतरले, बॉडीगार्ड बॅगा घेऊन धावले। शिंदेंच्या बॅगांमध्ये काय, कपडे की पैसे? हाच तो एकनाथ शिंदेंचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओची महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे आणि या व्हिडिओच्या निमित्तानं एकनाथ शिंदेंच्या बॅगांची पुन्हा एंट्री झाली आहे। एकनाथ शिंदेंची मालवणमध्ये सभा झाली, त्या सभेआधी एकनाथ शिंदे मालवणमध्ये हेलिकॉप्टरमधनं उतरले, त्याचा हा व्हिडिओ आहे। शिंदे हेलिकॉप्टरमधनं उतरतात, निलेश राणेंसह शिवसेनेचे पदाधिकारी शिंदेंचं स्वागत करतात। त्याच वेळेला शिंदेंबरोबरचे दोन बॉडीगार्ड दोन मोठ्या बॅगा घेऊन पळत जातात। याच त्या बॅगा, ज्या बॅगांकडे विरोधकांनी बोट दाखवले। मालवणमध्ये एकनाथ शिंदे यांनीच पैशांच्या मोठ्या बॅगा आणल्या आणि पैसे वाटूनच हे लोक जिंकलेत असा आरोप वैभव नाईकांनी केलाय। वैभव नाईक यांनी या संदर्भात सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केलाय। त्याबरोबरच लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणतात, एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले, मात्र निलेश राणे आणि शिंदे शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखे नाहीत। परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेऱ्यापासून लपण्यासाठी धावतायत, हे वरील व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय। हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवणमधल्या मतदारांना वाटले। राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशाचा वापर करून भ्रष्टाचार करून मिळवलेला हा पैसा आहे। पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा, हेच धोरण सध्या शिंदे शिवसेनेकडनं प्रत्येक निवडणुकीत राबवलं जातं। मालवणमध्ये 2 दिवसापूर्वी म्हणजे परवाच सभा माननीय एकनाथ शिंदेंची होती आणि त्या शिंदेमध्ये मालवणवासियांना भाषणामधनं काय किंवा घोषणा कुठली झाली नाही किंवा सभेमध्ये लोकांना काय उद्देशून ते काही बोलले नाहीत, परंतु एक मात्र निश्चित झालं की त्या हेलिकॉप्टरने येताना ज्या 2 मोठ्या जड बॅगा होत्या त्या जड बॅगा मात्र मालवणात काल रात्रभर वाटत होते आणि त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेना ही भारतीय जनता पार्टी पैसे वाटून आरोप करतो, परंतु हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ह्यांनी पैसे वाटूनच ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आता पण कशा पद्धतीने पैसे वाटतात ह्याचा व्हिडिओ मी माझ्या सोशल मीडियाला टाकलेला आहे आणि निश्चितपणे त्या व्हिडिओत असं दिसतंय की जे पैशाच्या बॅगा कशा जड असतात आणि त्या बॅगा कशा घेऊन पळवत आहेत हे दिसतंय। ते शिंदेंवर पैशांचे आरोप होताच ठाकरे गटही टीका करायला सरसावलाय। संजय राऊतांनी सुद्धा एकनाथ शिंदेंच्या या बॅगांचा व्हिडिओ शेअर केलाय। शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतनं काय आणले? मालवणच्या भाजपच्या थैल्यांना बॅगेनं उत्तर। याआधी नाशिकमध्येही बॅगा उतरल्याच होत्या। लोकशाहीची आयशी की तैशी असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला। तर अंजली दमानी यांनी सुद्धा या प्रकरणी टीका केली आहे। ही निवडणूक आहे की पैशाची खैरात? अफाट पैसा वाटला जातोय। आज जे चालू आहे त्याला लोकशाहीतील निवडणूक म्हणता येईल का? सगळे कायदे धाब्यावर। शिंदेंनी मालवणला 2 बॅगमधनं काय आणलं? पैसे होते? भाजप तर असंख्य ठिकाणी पैसे वाटत आहे असे रिपोर्ट येत आहेत, असं अंजली दमानी यांनी म्हटलंय। विरोधकांच्या या सगळ्या आरोपांना शिंदे गटानं उत्तर दिले। त्या बॅगेत पैसे नाही तर कपडे होते असा शिंदे गटाचा दावा आहे। सिंधुदुर्गामध्ये माजी आमदार वैभव नाईक यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि फार मोठा एक शोध लावला। माननीय एकनाथ शिंदे साहेब मालवणमध्ये येताना, हेलिकॉप्टरमधनं येताना ज्या कपड्याच्या बॅगा काढल्या त्याच्यामध्ये पैसे होते अशा पद्धतीचा एक बालिश आरोप काल वैभव नाईकांनी केलेला आहे। पहिली गोष्ट, वैभव नाईकांच्या एका म्हणण्यामध्ये तथ्य आहे की त्या बॅगा नक्की होत्या। एकनाथ शिंदे साहेब सलग 8-8 दिवस घरी न जाता ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा केलाय त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये फिरतायत, की वैभव नाईक साहेबांना सवयच नसणार, कारण वैभव नाईक त्यांचे नेते
2 तासासाठी पर्यटनासाठी सभा म्हणून येतात आणि निघून जातात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे कपड्याची बॅग असणं हे अभिप्रेतच नाही. परंतु एखाद्या मोठ्या नेत्यावर आरोप केल्यानंतर आपण मोठं होतो ही कदाचित वैभव नाईकांची भूमिका असावी आणि त्यांच्या नेत्यांना त्यांना खुश ठेवायचं. एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केल्यानंतर युबीटीचे पक्षप्रमुख त्यांना 100 मार्क्स देतील असा कदाचित त्यांचा गैरसमज असावा. विधानसभा निवडणुकीआधीही नेत्यांच्या बॅगांवरनं राजकारण तापलं होतं. त्याही वेळी एकनाथ शिंदेंनी नाशिकमध्ये पैशांच्या बॅगा नेल्याचा आरोप झाला होता. मात्र त्याही वेळी आपल्या बॅगेमध्ये पैसे नव्हे कपडे असल्याचा शिंदेंनी सांगितलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगाही विधानसभा निवडणुकीआधी तपासल्या गेल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरही बॅगांचं राजकारण सुरू झालंय. मात्र या बॅगांमध्ये दडलंय काय याचं नेमकं उत्तर कधीच समोर येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.